किडनी फेल होते म्हणजे नेमकं काय होतं? किडनीवर ताण आला की किडनी टेम्पररी किंवा परमनंट फेल होऊ शकते. दोन्ही किडनी जर टेम्पररी परमनंट फेल झाली असेल तर सिंगल किडनीवर पण आयुष्य निघू शकतं. पेन किलर्स किडनी खराब करतात का? एक्सेस पेन किलर्स यस, की आपण जातो मेडिकलमध्ये आणि मला डोकं दुखतंय, सर्दी झाली, मेडिसिन घेणं, तर दॅट शुड बी अवॉइडेड. किडनी स्टोन नेमका का होतो? किडनी स्टोन व्यतिरिक्त किडनीचे कुठले कुठले आजार आहेत? की लघवीला जर जास्त फेस होत असेल, डायलिसिस जो मेन इश्यू आहे की गैरसमज जो आहे की डायलिसिस लागलं तर त्याची सवय लागते, त्याच्यावर माणूस डिपेंड होतो, तर तसं नाही महिला आणि पुरुषांमधल्या किडनीच्या आजारांमध्ये काही फरक आहे का? आहे. किडनी निरोगी ठेवायची आहे, तर असं काय करायला पाहिजे की आपल्या रुटीनमध्ये या 3 गोष्टी आपण केल्याच पाहिजे? ते युरिक ॲसिड रिच फूड जे आहे ते आपण टाळू शकतो. काकडी, टोमॅटो, पालक टाळू शकतो. डाळी कमी करू शकतो. बिअर प्यायल्यानं किडनी स्टोन पडतो? इट्स अ मिथ, इट्स नॉट अ फॅक्ट. नमस्कार, हेल्थ विथ सकाळ या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर हा असा शो आहे जिथे आपण डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टरांना खरं तर बोलवत असतो आणि आपल्या आरोग्यविषयक समस्यांवर त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आजसुद्धा आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत खरं तर ज्याचा तुमच्या आमच्याशी थेट संबंध येतो आणि तो ऑर्गन खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकासाठी, ते म्हणजे किडनी. किडनीचं आरोग्य म्हणजे नेमकं काय? आपण कसं त्याची किडनीची काळजी घ्यायची? किडनीचे आजार कुठले असतात? म्हणजे किडनी स्टोन हे आपल्या आजूबाजूला अनेकदा आपण ऐकतो, पण किडनी स्टोन व्यतिरिक्त कुठले आजार असतात? किडनी न जपली किंवा किडनी फेल होणं म्हणजे काय? आणि किडनीचे आजार झाले की ते जीवघेणे ठरू शकतात का? BP डायबिटीसच्या पेशंटसाठी किडनीचं आरोग्य राखणं किंवा किडनीची काळजी घेणं किती गरजेचं आहे ते सगळं आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रतीक शेटे यांच्याकडून. खरं तर डॉक्टर प्रतीक शेटे यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते या फील्डमध्ये जवळपास 10 वर्षांहून अधिकचा त्यांचा अनुभव आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक क्रिटिकल केसेस हँडल केलेल्या आहेत आणि त्यांचं जर एक म्हणजे प्रत्येक डॉक्टरची एक स्पेशलायझेशन असतं, तर ते त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी जवळपास या मेडिसिन फील्डमध्ये त्यांचं शिक्षण 12वी नंतर 12 वर्षांचं आहे. तर आता त्याच्याविषयी खरं तर आपण त्यांच्याकडूनच समजून घेऊयात. सर, आपलं खूप खूप स्वागत हेल्थ विथ सकाळमध्ये. थँक्यू. मी जसं आता इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की तुमचं 12वी नंतर 12 वर्षांचं Yes. एज्युकेशन आहे, तर एकदा आपली ओळख आपल्याच तोंडून एकदा होऊन जाऊ देत. नमस्ते, मी डॉक्टर प्रतीक सोमनाथ शेटे. मी MBBS MD मेडिसिन DM नेफ्रोलॉजिस्ट आहे. आय एम कन्सल्टिंग नेफ्रोलॉजिस्ट अँड ट्रान्सप्लांट फिजिशियन नाशिक. मेडिसिन फील्डमध्ये मला जवळजवळ 10-12 वर्ष झालेत या फील्डमध्ये. आणि 12वी नंतर मी MBBS अहमदनगर विखे पाटील मेडिकल कॉलेज इथे केलं 2006 to 2012. 2012 to 13 मी PG प्रिपरेशनसाठी गॅप घेतला होता. 2013 to 2016 मी प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे MD मेडिसिन केलं. 2016 to 19 मी DY पाटील मेडिकल कॉलेज पिंपरीला DM नेफ्रोलॉजी केलं. आणि त्याच्यानंतर मी नाशिकला 1 नोव्हेंबर 2019 पासून प्रॅक्टिसिंग आहे, फ्रीलान्सिंग आहे, प्लस आय हॅव माय प्रायव्हेट क्लिनिक. ओके सर, तुम्ही जसं सांगितलं की कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट, येस अनेकांसाठी ही टर्म नवीन असेल, येस. तर नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे नेमकं काय? नेफ्रोलॉजी म्हणजे काय? ती जी शाखा आहे मेडिसिनमधली ती एकदा सांगा. आणि तुमच्याकडे कधी यायचं पेशंट? म्हणजे आता मी पेशंट आहे, तर तुमच्याकडे मी कधी यायचं? नेफ्रोलॉजी म्हणजे किडनी रिलेटेड जो काही सब्जेक्ट आहे, जे काही इश्यूज आहेत त्याचा स्टडी. नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी फिजिशियन. आय एम अ फिजिशियन, आय एम नॉट अ सर्जन. किडनीचा जो सर्जन आहे त्याला युरो सर्जन टर्म आहे. आणि किडनीचं जे बेसिक काम आहे याच्यामध्ये किडनी, युरिनरी ट्रॅक्ट आणि ब्लॅडर. तर किडनीचं जे बेसिक 4 फंक्शन आहेत की लघवी बनवणं, BP कंट्रोल करणं, क्षार फिल्टर करणं, हिमोग्लोबिन रक्त मेंटेन करणं. किडनीमध्ये युरिन बनल्यानंतर युरिनरी ट्रॅकमधून ती ब्लॅडरमध्ये मूत्राशयात जमा होते, मग आपण युरिन व्हॉलंटरीली पास करतो. नेफ्रोलॉजिस्टला कधी कन्सल्ट करायचं? तर जेव्हा तुम्हाला काही किडनी रिलेटेड इश्यूज आहेत, काही सिम्पटम्स दिसत आहेत किंवा तुमच्या रिपोर्ट्समध्ये काही गडबड आहे, जे की आपण पुढे त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत. तर त्याच्यामुळे आपल्याला की किडनीवर टेम्पररी ताण आला आहे की परमनंट ताण आला आहे, त्यावेळेस आपल्याला नेफ्रोलॉजिस्टचं ओपिनियन गरजेचं असतं. ओके, त्यामुळे तुम्हाला किडनी विषयक ज्यावेळी काही प्रॉब्लेम्स असतील त्यावेळेस आपण या डॉक्टरांकडे जायला हवं. आपण जर महाराष्ट्रात बोलायचं झालं की आता सध्या किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स काय आहेत? म्हणजे तुमच्या OPDमध्ये जे पेशंट्स येतात त्यांच्या समस्या काय असतात? ते काय तक्रार घेऊन तुमच्याकडे येतात? कॉमन इश्यूज आहेत की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, किडनी स्टोन, अनकंट्रोल डायबिटीस, हायपरटेन्शनमुळे किडनीवर ताण येणं, किंवा कोविडच्या काळामध्ये बघितलं होतं आपण कोविड, पोस्ट कोविड नेफ्रोपॅथी, कोविड रिलेटेड टेम्पररी किडनी इश्यू किंवा परमनंट किडनी इश्यू, किंवा पेनकिलर इंड्युस्ड किडनी इश्यू, पेनकिलर इंड्युस्ड किडनी डॅमेज, किंवा काही हेरिडेटरी इश्यूज असतात किडनीचे, अनुवंशिक पण असतात आणि काही ॲक्वायर्ड पण असतात.
अनुवंशिक पण काही किडनीचे इश्यूज असतात, जसे ADPKD, पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, गुठळ्यांचा ही कंडिशन असते ज्याच्यामध्ये किडनीची साईज वाढते आणि ती जनरेशन बाय जनरेशन ती पिढी दर पिढी तो आजार असतो. इट्स नॉट अ डिसीज बट इट्स अ कंडिशन आणि त्याच्यामध्ये 30% 30 to 50% केसमध्ये किडनी फेल्युअरची रिस्क त्या व्यक्तींना असते. ओके. तर हे कॉमन इश्यूज आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. डिहायड्रेशन इंड्यूस फार्मर्समध्ये, लेबरर्समध्ये किडनी इश्यू, किडनी डॅमेज फार कॉमन. त्यामुळे जो कामगार वर्ग त्याच्यामध्ये किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स खूप हो. असतात, कारण ते Yes, पाणी yes. कमी पिणं येस होतं. डेफिनेट. आता जसं आपल्या बोलण्यात आलं, किडनी स्टोनचे पेशंट्स खूप येतात. येस. आम्ही पण आमच्या ऑफिसमध्ये आजूबाजूला ऐकत असतो की किडनी स्टोनचा इश्यू हा दर 10 माणसामागे 2 जणांना तरी आपल्याला दिसून येतो. येस येस. जरी आपण हेल्थ अवेअर करत असलो, पाणी पिण्याची गरज आपल्याला सगळ्यांना आता कळत असली, तरी किडनी स्टोन हा असा आजार आहे की ज्याच्याबद्दल सर्रास आता बोललंही जातं. म्हणजे पूर्वी तरी थोडीशी लाज बाळगली जायची किंवा थोडंसं आपल्याला कचरायचो आपण बोलायला, पण आता नाही. तर किडनी स्टोन नेमका का होतो, म्हणजे कसा होतो, काय आहे त्याची कारणं? किडनी स्टोन हा कॅल्शियम, युरिक ॲसिड, फॉस्फरस ह्या घटकांमुळे जर ते क्षार फिल्टर नाही झाले तर त्याचे स्टोन फॉर्म होतात किडनीमध्ये. किडनीमध्ये अप्पर पोल, मिड पोल किंवा लोअर पोल किंवा जंक्शनला, UV जंक्शनला, युरिनरी ट्रॅकच्या जंक्शनला किडनी स्टोन अडकला तर मग त्याच्यामुळे युरिन एकदम बंद होऊ शकते, खूप सिव्हिअर पेन होऊ शकतं. ते स्टोन आपल्याला मेडिसिनने क्लिअर करू शकतो किंवा इन केस जर नाही झाले तर सर्जरीची गरज लागते. लेझरमुळे स्टोन फोडणं किंवा मागून ड्रेन करणं, PCNL करणं किंवा URSL करणं, ह्या काही सर्जिकल प्रोसिजर आहेत ते आपल्याला लागतात. 60 kg ॲडल्टने मिनिमम 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. जर डिहायड्रेशन असेल तर त्याच्यामुळे पण किडनी स्टोन फॉर्मेशनची रिस्क फार जास्त असते. काही भरपूर आपण बघतो की डेस्क वर्कवाले 1 ते 2 लिटर्स पाणी पितात. फिमेल्सचा जनरली वॉटर इनटेक कमी असतो. मग किडनी स्टोनने अजून काही कंप्लेंट होऊ शकतात, तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन होऊ शकतं, ज्याची रिस्क महिलांना जास्त असते पुरुषांपेक्षा, कारण त्यांचा युरिनरी ट्रॅक जो आहे तो शॉर्टर साईज असतो. प्लस त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल हायजीन वगैरे किंवा बाकी सारे इश्यूज, पब्लिक टॉयलेट फिमेल्स जनरली अवॉइड करतात किंवा ड्युरिंग युरिन होल्डिंग, ड्युरिंग ट्रॅव्हल किंवा ड्युरिंग वर्क त्यांचं ते लवकर युरिन पास न करणं किंवा टाळणं, त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शनची रिस्क महिलांना जास्त असते. किडनी स्टोनची रिस्क पण महिलांना त्याच्यामुळे जास्त असते. किडनी स्टोन होऊ नये म्हणून काय करावं? किडनी स्टोन होऊ नये म्हणून बेसिकली आपण हायड्रेशन मेंटेन करणं, 3 ते 4 लिटर वॉटर इनटेक 60 kg ॲडल्टने मिनिमम ठेवणं, प्लस तुमचं रेग्युलर किडनी चेकअप करणं एव्हरी 6 मंथ मिनिमम. त्याच्यामध्ये किडनी फंक्शन टेस्टमध्ये आपण युरिया, क्रिएटिनिन, सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, युरिक ॲसिड हे सगळे घटक आपण चेक करतो. त्याच्यासोबत आपण जर आपल्याला काही ॲडिशनल रिस्क फॅक्टर आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तर मग त्या केसेसमध्ये आपण 3 मंथली आपण चेकअप करायला लावतो. प्लस हेरिडिटरी पण काही इश्यूज असतात, त्याच्यामध्ये आपल्याला 6 मंथली किंवा ॲन्युअली हेल्थ चेकअप करावं लागतं. आणि जे काही व्यक्ती कॅल्शियम सप्लिमेंटवर आहेत, ओल्ड एज म्हणा, ज्यांना ऑर्थोपेडिक सर्जन, हाडाचे स्पेशालिस्ट आपल्याला डॉक्टर सांगतात कॅल्शियम सप्लिमेंट घ्या, D3 सप्लिमेंट घ्या, तर त्यांना पण हे घटक रेग्युलर चेक करणं गरजेचं आहे. आणि किडनी स्टोन व्यतिरिक्त किडनीचे कुठले कुठले आजार आहेत? किडनीचे बेसिक 2 टाईप आहेत. किडनी डॅमेजची ॲक्यूट किडनी इंजरी म्हणजे टेम्पररी किडनी डॅमेज, ते 90 दिवसामध्ये 100% कव्हर होऊ शकतं. टेम्पररी किडनी डॅमेज ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये कधी कधी डायलिसिसची पण गरज लागते. परमनंट किडनी फेल्युअर म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज, ज्याचं डेफिनेशन वाईज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल डॅमेज ऑफ किडनी, तर ती विच स्टेज मोर दॅन 90 days, 3 महिन्यांपेक्षा जर स्ट्रक्चरल आणि फंक्शनल डॅमेज असेल तर त्याला क्रॉनिक किडनी डिसीज टर्म आहे. त्याच्या 5 स्टेजेस असतात, स्टेज 1 to 5. स्टेज 5ला त्याला आपण एंड स्टेज किडनी डिसीज म्हणजे टर्मिनल डिसीज म्हणतो. मग स्टेज 5ला डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट हे 2च ऑप्शन राहतात आपल्याला. स्टेज 1, 2, 3, 4 पर्यंत आपण रिकव्हरी करू शकतो, किडनी रिकवर करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त जे आपण रिस्क फॅक्टर आत्ता बोललो होतो की अनकंट्रोल डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा पॉयझन इंड्यूस किडनी डॅमेज होणं टेम्पररी, स्नेक बाईट इंड्यूस किडनी डॅमेज होणं टेम्पररी, कोणत्या पण दुसऱ्या ऑर्गनमुळे, हार्टमुळे किडनीवर ताण येणं, त्याला कार्डिओरिनल सिंड्रोम म्हणतो. लंग इन्फेक्शनमुळे किडनीवर ताण येणं, त्याला पल्मनरी रिनल सिंड्रोम ही टर्म आहे. प्लस कोविड रिलेटेड नेफ्रोपॅथी, जे आपण बघितलं होतं की कोरोना इन्फेक्शनमध्ये किडनीवर टेम्पररी डॅमेज आले किंवा काही जणांना परमनंट डॅमेज आले. प्लस क्रोनिक किडनी डिसीजचे अजून काही रिस्क फॅक्टर ज्याच्यामध्ये अनुवंशिक, जसं मी बोललो होतो पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, त्याच्यामध्ये पण रिस्क असते भविष्यामध्ये किडनी डॅमेज होण्याची, किंवा पेन किलर इंड्यूस किडनी डॅमेज, एनसेड्स इंड्यूस किडनी डॅमेज, किंवा अँटासिड्स जास्त प्रमाणात घेतले
पॅन्टोप्राझोल वगैरे, त्याच्यामुळे पण किडनी डॅमेज टेम्पररी किंवा परमनंट होऊ शकतं. काही हेवी मेटल्स कन्झम्पशन असतात काही व्यक्तींमध्ये, की आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी किंवा बाकीचे जे काही ड्रग्ज आहेत त्याच्यामुळे पण हेवी मेटल पॉइझनिंगमुळे पण किडनी डॅमेज टेम्पररी किंवा परमनंट होऊ शकतं. ओके. त्यामुळे म्हणजे आपण सर्वार्थानं औषधं घेताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे येस, किडनीचं डेफिनेटली. आरोग्य. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ओव्हर द काउंटर ड्रग घेणं, औषध घेणं, जे इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये खूप कॉमन आहे, की आपण जातो मेडिकलमध्ये आणि मला डोकं दुखतंय, सर्दी झाली, मेडिसिन घेणं, तर दॅट शुड बी अवॉइडेड ॲज मच ॲज पॉसिबल. बीपी आणि डायबिटीस येस. हे असे 2 घटक आहेत ज्यांना सायलंट किलर पण म्हणतात. हो. पण याचा किडनीशी कसा कनेक्शन आहे, की किडनीवरती काय परिणाम होतो? या 2 पेशंटने किती काळजी घ्यायची? डायबिटीस आणि ब्लड प्रेशर 5 वर्षापासून जास्त असेल तर त्या व्यक्तीला 60 to 70% रिस्क असते किडनी फेल्युअरची. मग त्याच्यामध्ये डायबिटीस हा हायपरटेन्शनपेक्षा पण जास्त मोठा कॉमन कॉज आहे वर्ल्ड वाईड. इंडियामध्ये तर आहेच. इंडिया तर आता ऑलमोस्ट डायबिटीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड असं म्हणायला लागलेत इंडियामध्ये, कारण ओबेसिटीचं प्रमाण वाढलंय, हायपरटेन्शनचं प्रमाण वाढलंय, जेनेटिक पण इश्यूज असतात, स्ट्रेस इंड्यूस डायबिटीस कॉमन झाला आहे. जसं आधी आपण म्हणायचो की हा 40 नंतरचा आजार आहे, आता 20-25 वर्षातल्या पोरांना पण आपण बघतो, अंडर ग्रॅज्युएट पोरांना हायपरटेन्शन, डायबिटीस हे रिस्क वाढलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांना फिजिकल इनॅक्टिव्हिटी असेल, स्ट्रेस असेल किंवा डिहायड्रेशन असेल, स्मोकिंग, अल्कोहोल ॲडिक्शन असेल, हे सारे फॅक्टर आहेत. तर डायबिटीसमध्ये ब्रेन, आईज, हार्ट, किडनी सायलेंटली अफेक्ट होऊ शकतं. त्याच्यामध्ये डायबिटिक न्यूरोपॅथी ज्याला म्हणतो आपण, ब्रेनचा इश्यू, डायबिटिक रेटॅनोपॅथी म्हणजे डोळ्याचा रेटायना जो पडदा असतो, फंडस, त्याच्यावर अफेक्ट होणं, डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणजे डायबिटीस रिलेटेड किडनी डॅमेज, डायबिटीस इंड्यूस किडनी डॅमेज होणं, आणि हायपरटेन्शनमध्ये पण तसंच आहे, हायपरटेन्शन नेफ्रोपॅथी, की ज्याच्यामध्ये अनकंट्रोल बीपी, अनकंट्रोल हायपरटेन्शनमुळे किडनीवर पहिला ताण येतो, आणि किडनीवर ताण आला की किडनी टेम्पररी किंवा परमनंट फेल होऊ शकते. मग त्याचं पहिलं लक्षण आपल्याला युरिनमध्ये दिसतं, की लघवीला जर जास्त फेस होत असेल, अतिरिक्त प्रमाणात प्रोटीन जात असेल, तर आपण युरिन रुटीनमध्ये आपण रिपोर्टमध्ये चेक करतो. त्याच्यामध्ये 11 पॅरामीटर असतात. त्याच्यामध्ये युरिन फॉर अल्बुमिन जर सिग्निफिकंट असेल, 1+, 2+, 3+, नॉर्मली 50 ते 150 मिलीग्राम हा प्रोटीन लॉस होतो. पण जर तो 500 मिलीग्राम, 1 ग्राम, 2 ग्राम जर जात असेल, हेवी प्रोटीन लॉस होत असेल लघवीतून, तर ते इंटरनली किडनीला डॅमेज करतं. मग किडनीमध्ये इंटरनल प्रेशर वाढलं की ब्लड प्रेशर वाढणार, ब्लड प्रेशर वाढलं की पुन्हा किडनीवर डॅमेज येणार. असा हृदयाचा आणि किडनीचा जवळचा संबंध आहे, कोरिलेशन आहे. त्याच्यामुळे हार्ट, डायबिटीस आणि ब्लड प्रेशर इनडायरेक्टली आणि डिरेक्टली दोन्ही वेने किडनीवर अफेक्ट करू शकतात. आणि किडनीचे आजार किंवा किडनीला आपल्या काहीतरी प्रॉब्लेम होतोय हे जर समजायचं आहे, तर पहिलं लक्षण काय, की आपलं याकडे लक्ष असलं पाहिजे, की मग आपल्याला एक आयडिया येईल की आपण आता जाऊन किडनीच्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे आणि मग तपासण्या केल्या पाहिजेत. त्याच्यात रेड फ्लॅग्स जसं म्हणाल आपण, वॉर्निंग सायन्स, की हातापायावर सूज येणं, तळपायांना सूज येणं, डोळ्यांखाली सूज येणं, दम लागणं, धाप लागणं, अतिप्रमाणात उलट्या, मळमळ होणं, लघवीद्वारे फेस होणं किंवा लघवी लालसर होणं, लघवीला जळजळ होणं किंवा चक्कर येणं, अशक्तपणा, थकवा किंवा अंगावर रॅशेस, युरेमिक प्लुरायटिस ज्याला म्हणतो आपण, इचिंग वगैरे जास्त प्रमाणात होत असेल, तर त्याच्यामुळे पण हे अर्ली वॉर्निंग सायन्स आपण त्याला म्हणू शकतो किडनी डॅमेजची. आता आपण मगाशी किडनी स्टोनबद्दल बोललो. एक प्रश्न आला की किडनी स्टोनवर अनेकदा ऑपरेशन्स केले जातात, लेझर ऑपरेशन वगैरे होतात, पण त्यानंतर सुद्धा ते रिअकरन्स असतं का? असतो. किडनी स्टोनमध्ये रिकरन्स खूप कॉमन आहे. रिकरन्स प्रिव्हेंट करण्यासाठी ॲज पर मेडिकॉलॉजिकली असं काही मेडिकल याच्यात अवेलेबल नाही आहे फॅसिलिटीज. आपल्याला प्रिव्हेन्शन काय, की डिहायड्रेशन कंट्रोल करणं, रेग्युलर चेकअप करत राहणं, आपले पॅरामीटर्स चेक करत राहणं, रिनल फंक्शन, कॅल्शियम, युरिक ॲसिड, फॉस्फरस चेक करत राहणं. युरिक ॲसिडचा खूप कॉमन इश्यू आहे, की ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड रिच फूड जे आहे ते आपण टाळू शकतो. काकडी, टोमॅटो, पालक टाळू शकतो, डाळी कमी करू शकतो. ज्यांना सांधेवात आहे, आर्थरायटिस आहे, त्यांनी 3 मंथली ॲटलिस्ट चेक करत राहिलं पाहिजे. ज्यांना मेडिसिन चालू आहेत हाय युरिक ॲसिडसाठी, त्यांना रिकरंट किडनी स्टोनची रिस्क जास्त असते. तर ते आपल्याला हे मॉनिटर करणं गरजेचं आहे. डाएट रिस्ट्रिक्शन ठेवणं आणि बाकी जे काही प्रिव्हेंटरी मेजर्स आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. किडनीचा धोका हा जीवघेणा असतो का? म्हणजे किडनी जीवघेणी कधी ठरते? असा कुठला आजार आहे किडनीचा की तो जीवघेणा ठरू शकतो? त्यासाठी आपण खूप आधीपासून काळजी घेतली पाहिजे. किडनीची प्रत्येक कंडिशन जीवघेणी असते का? तर नाही. काही ज्या कंडिशन्स आहेत जीवघेण्या असू शकतात. जसं मी बोललो की एंड स्टेज किडनी डिसीज, CKDचा 5वा टप्पा, जेव्हा किडनी परमनंटली फेल झाले, दोन्ही किडनी मिळून 15
50% कमी काम करतात, GFR ज्याला म्हणतो आपण, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. तर ते दोन्ही किडनी जर टेम्पररी परमनंट फेल झाली असेल तर मग त्यावेळेस डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट हे दोनच ऑप्शन राहतात आपल्या पुढे. आणि जीवघेणा अजून एका कंडिशनमध्ये असू शकतो जेव्हा मल्टी ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम झाले, की 2पेक्षा जास्त अवयव फेल झालेत, व्हेंटिलेटरचे पेशंट किंवा सिव्हिअर सेप्सिस, खूप जास्त प्रमाणात इन्फेक्शन आहे बॉडीमध्ये कुठे पण, ब्लडमध्ये किंवा युरिनमध्ये, तर त्याच्यामुळे पहिला अटॅक किडनीवर होतो. मग किडनी जर एकदम फेल झाली तर मग त्याच्यामध्ये लघवीचं प्रमाण कमी होणं, किडनीचे जे क्षार आहेत युरिया क्रिएटिन ते एकदम वाढणं, प्लस डायलिसिसची गरज लागणं, तर हे जीवघेणा अशा कंडिशनमध्ये राहू शकतं. पेन किलर्स किडनी खराब करतात का? एक्सेस पेन किलर्स यस, रिस्ट्रिक्टेड पेन किलर्स विथ फिजिशियन किंवा तुमच्या सर्जनच्या सल्ल्याने तर नो. तुम्हाला ते रेग्युलर किडनी फंक्शन मॉनिटर करावं लागतं. जसं हेवी पेन किलर्स कोणत्या केसमध्ये यूज करतो आपण? ऑर्थोपेडिक कंडिशन्समध्ये, हे बॅक पेन, नी पेन, नेक पेन जे कॉमन इश्यूज आहेत, तर किंवा टर्मिनली डिसीज पेशंट जे असतात, केमोथेरपीचे वगैरे पेशंट जे असतात, तर ते पण रेग्युलरली पेन किलर्स घेतात. तर पण त्यावेळेस आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एक्सेस पेन किलर्स शक्यतो नाही घ्यायला पाहिजे. पेन किलर्सचं मेजर ब्लड टेस्टमध्ये होऊ शकतं जर आपण ती टोटल प्रोफाईल केली तर, पण बेसिक किडनी फंक्शनवर अंदाज येऊन जातो, रिनल फंक्शन टेस्टवर, बेसिक ब्लड टेस्टवर, की वेदर युअर किडनीज आर अफेक्टिंग ऑर नॉट. आता आपण मगाशी बोलत होतो तेव्हा आपल्या बोलण्यात आलं की अनेकदा एखाद्याला एकच किडनी असते पण त्याची कल्पना नसते आणि काहींना 2 असतात पण त्या प्रॉब्लेमॅटिक असतात. येस. मग ते कसं आपल्याला किडनी 2 आहेत की नाहीत किंवा काय, ते कितपत महत्वाचं आहे की 2 किडनी असणं, 1 किडनी असणं पण ती निरोगी असणं, त्याबद्दल काय सांगाल? ॲनाटॉमिकली किडनी इज अ पेअर्ड ऑर्गन. जसं आईज आहे, हँड्स, लेग्स, इयर्स, तसं किडनी इज अ पेअर्ड ऑर्गन. पण सिंगल किडनीवर पण आयुष्य निघू शकतं. ही जी मिथ आहे लोकांमध्ये, जो मोठा गैरसमज आहे की एका किडनीवर आयुष्य निघू शकत नाही, टिकू शकत नाही माणूस, त्याच्यामुळे ट्रान्सप्लांटला किडनी प्रत्यारोपणाला भरपूर जण तयार होत नाही. खूप सारे गैरसमज असतात लोकांमध्ये, मिथ्स असतात. तर सिंगल किडनीवर आयुष्य निघू शकतं. 2 किडनी हेल्दी असेल तर वेल अँड गुड. आणि सिंगल ट्रान्सप्लांटला पण आपण एकच किडनी लावतो ॲक्च्युली, 2 किडनी नाही ट्रान्सप्लांट करत. सिंगल किडनीवरच आयुष्य निघू शकतं. डायलिसिसबद्दल आपण बोलत होतो, तर एक तर डायलिसिस कशासाठी करतात, आणि डायलिसिस म्हणजे हे आयुष्यभर अदुत्व देणारी एक ती प्रोसेस आहे का? म्हणजे लोकांना असं डायलिसिसबद्दल खूप वाटतं की आता डायलिसिसवर आलाय म्हणजे काही नाही, याचं काही खरं नाही, असं असतं. डायलिसिसचे 2 टाईप असतात, हिमोडायलिसिस, रक्ताचं डायलिसिस, आणि पेरिटोनियल डायलिसिस, पोटातलं डायलिसिस. इंडियामध्ये कॉमन आहे हिमोडायलिसिस, रक्ताचं डायलिसिस. पेरिटोनियल डायलिसिसला एक्सपेन्सिव्ह आहेत चार्जेस, प्लस हायजीन प्रॉपर पाहिजे. VIP और व्हेरी अफोर्डेबल पेशंट्स कॅन गो फॉर इट पेरिटोनियल डायलिसिससाठी. हिमोडायलिसिसची गरज जे आपण म्हणतो की नाही त्याची सवय लागेल, नाही हे चांगलं नाही आहे शरीरासाठी, अधुत्व आहे का, तर नाही, इट्स अ ट्रीटमेंट. जो काही गैरसमज आहे लोकांमध्ये, मिथ आहे की डायलिसिसची सवय लागते, तर इट्स नॉट अन ॲडिक्शन, इट्स अ ट्रीटमेंट पार्ट. डायलिसिस कधी कधी टेम्पररी लागतं, टेम्पररी किडनी फेल्युअरमध्ये, आणि परमनंट किडनी फेल्युअरमध्ये डायलिसिस रेग्युलरली लागू शकतं. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस त्या पेशंटला मग डायलिसिस परमनंट किडनी फेल्युअरमध्ये करावं लागतं. 8 to 12 hours हे आपल्याला जनरली केडिगो गाईडलाईननुसार, आमच्या वर्ल्ड वाईड ज्या गाईडलाईन आहेत किडनी डिसीजच्या, त्याच्यानुसार 8 to 12 hours डायलिसिस हे मिनिमम रिक्वायरमेंट आहे, की ज्यामुळे आपल्याला कॉम्प्लिकेशन्स कमी करता येतात. पॅरामीटर्स जे आहेत बॉडीचे ते आपल्याला एक प्रॉपर लेवलमध्ये ठेवता येतात, ॲडिक्वेट लेवलमध्ये ठेवता येतात. आणि डायलिसिसचे काही साईड इफेक्ट असतात का, काही त्रास असतो का? येस, कोणत्या पण ट्रीटमेंटचे प्रोज अँड कॉन्स असतातच. तर डायलिसिसमध्ये पण काही रिस्क असतात, जसं पेशंटला हॉस्पिटल व्हिजिट आठवड्यातून 2 ते 3 वेळेस द्यावे लागते. त्यांची इम्युनिटी वीक असते, त्यांना इन्फेक्शनची रिस्क जास्त असते. डायलिसिसमुळे मेडिसिन बंद होतात का? नाही. डायलिसिसवर कमीत कमी 4-5 प्रकारची मेडिसिन तुम्हाला लागतात. ब्लड प्रेशर ज्यांना असेल त्यांना बीपीची मेडिसिन लागतात, डायबिटीस ज्यांना असेल त्यांना डायबिटीसची मेडिसिन लागतात, हिमोग्लोबिनसाठी मेडिसिन लागतात, प्लस बाकीचे सप्लिमेंट्स लागतात, कॅल्शियम, युरिक ॲसिड, फॉस्फरसचे मेडिसिन लागतात. तर डायलिसिस जो मेन इश्यू आहे की गैरसमज जो आहे की डायलिसिस लागलं तर त्याची सवय लागते, त्याच्यावर माणूस डिपेंड होतो, तर तसं नाही. परमनंट किडनी फेल्युअरमध्ये ऑन अन ॲव्हरेज इंडियामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी डायलिसिसवर 5 to 7 years आहे मिनिमम, जी की ट्रान्सप्लांटमुळे आपण वी कॅन एक्सटेंड. ट्रान्सप्लांटमुळे ॲटलिस्ट 10-15 years, 20 years तो माणूस, ती व्यक्ती जगू शकते. म्हणजे डायलिसिस ट्रीटमेंट आहे, उपचार पद्धती आहे ती, तर ती काय असं एक इट्स अ ट्रीटमेंट पार्ट.
हां, म्हणजे त्याच्याबद्दल लोकांनी त्यांच्या मनात जर गैरसमज असेल तर तो दूर केला पाहिजे येस. की डायलिसिस ही उपचार पद्धती आहे. आता किडनी ट्रान्सप्लांटबद्दल आपला एक उल्लेख झाला, तर किडनी ट्रान्सप्लांट करणं हे कितपत सोयीस्कर आहे आणि कितपत खर्चिक आहे आणि ते कुणी करावं खरं तर? किडनी ट्रान्सप्लांटचे 2 टाईप असतात बेसिकली. ओके. लाईव्ह रिलेटेड म्हणजे रक्ताचा आपला कोणी नातेवाईक असेल तर ते डोनेट करतात विलिंगली ऐच्छिकरित्या. आणि कॅडॅव्हरिक म्हणजे ब्रेन डेड पेशंट जे की आपण बघतो की ॲक्सिडेंट वगैरे पेशंट असतात ते डोनेट करतात ऑर्गन. तर लाईव्ह रिलेटेडसाठी प्रोसेस सोपी आहे. 2 ते 3 महिन्यात ती प्रोसिजर होते. ज्या हॉस्पिटलला तुम्हाला ट्रान्सप्लांट करायचं आहे, तुम्ही ज्या नेफ्रोलॉजिस्टकडे ट्रीटमेंट घेतात तिथे रजिस्टर करायचं. तिथे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतात जे की तुमची डॉक्युमेंट्स वगैरे फाईल वगैरे रेडी करतात. त्याच्यामध्ये तुमचं बेसिक चेकअप होतं. डोनर आणि रेसिपिएंट दोघांचं चेकअप होतं. डोनरमध्ये पण काही क्रायटेरिया असतात. ओल्ड एज म्हणजे मोर दॅन 65-70 इयर्स जर असेल डोनर तर त्याला एक्सटेंडेड क्रायटेरिया डोनर ज्याला म्हणतो आपण, की त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल त्याची पण रिस्क राहते. मग ती मार्जिनल किडनी त्याला आपण लेबल करू शकतो की ज्याचा नेफ्रॉन लॉस जास्त झालेला आहे, ती किडनी कदाचित जास्त वर्ष पुढे चालणार नाही. जर डोनर यंग असेल तर डेफिनेटली सक्सेस रेट चांगला आहे. कॅडॅव्हरिकमध्ये म्हणजे ब्रेन डेड पेशंटसाठी रजिस्ट्रेशनमध्ये वेटिंग लिस्ट खूप जास्त आहे. कमीत कमी 10 ते 12,000 पेशंट सध्या महाराष्ट्रात वेटिंगला आहेत. तर ते एकदा नंबर तुम्ही रजिस्टर केला तर ते एक ॲप असतं ZTCCचं, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर. त्याच्यामध्ये तुमचं रजिस्टर होतो नंबर आणि त्याच्यात वेटिंग मिनिमम 1 ते 1.5 वर्ष आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते ॲप आणि ते हॉस्पिटल आणि ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर तुम्हाला पेशंटला अपडेट करत राहतात की तुमचा नंबर आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये आहे. त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया आहेत. पेशंटचं एज किती आहे, डायलिसिसवर किती दिवसापासून आहे, डायलिसिसचा ॲक्सेसचा काही इश्यू आहे का, फर्स्ट ट्रान्सप्लांट आहे की सेकंड ट्रान्सप्लांट आहे. हो, ट्रान्सप्लांट 2दा पण करता येतं एका लाईफ टाईममध्ये. तर ते भरपूर जणांना माहीत नाही. तर मग त्या क्रायटेरियानुसार स्कोरिंग सिस्टीम असते आणि ज्याचा स्कोर जास्त आहे त्या पेशंटचा नंबर वरती राहतो. तर त्याच्यामध्ये असं आपल्या इकडे जे सोप्या भाषेत बोललं जातं की नंबर लावता येईल का आपला, वशिल्याने नंबर वरती आणता येईल का, तर तसं होत नाही. तर ते एक जनरेटेड ॲप आहे. त्याच्यामध्ये स्कोरिंग सिस्टीममध्ये पेशंटचा नंबर वर खाली होत असतो. खर्चिक जर म्हणाल तुम्ही तर आता मुख्यमंत्री सहायता निधी आहे, महात्मा फुले योजना आहे, PM फंड आहे. 2 ते 5 लाखात पण ट्रान्सप्लांट होतं. जो खर्च आधी 15 लाख 20 लाख लागायचा, तर 2 ते 5 लाखात पण ट्रान्सप्लांट होतं, पॉसिबल आहे. सेम ब्लड ग्रुप असेल तर सक्सेस रेट चांगला आहे, खर्च कमी आहे. दुसरा ब्लड ग्रुप असेल डोनरचा तर सक्सेस रेट कमी आहे, खर्च जास्त आहे. मग तो खर्च 10 ते 12 लाखापर्यंत पण प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ शकतो. किडनी डोनेट केल्यानंतर त्याच्यावर काही परिणाम होतो का? म्हणजे इफ दॅट पर्सन इज अ लाईफ आणि तो जर देतोय, नातेवाईकांमध्ये बहुतांश आपण बघतो की आई मुलाला देत असते किंवा मुलगी वडिलांना देते, अशाही केसेस आहेत. मग त्यावेळेस देणाऱ्यावर काही परिणाम होतो का? डोनरला रिस्क फॅक्टर आहेत का काही, तर यस. डोनरला पण रेग्युलर पुढे फंक्शन, रिनल फंक्शन मॉनिटर करावं लागतं 3 मंथली, 6 मंथली, ॲन्युअली. डोनरला पण किडनी फेल्युअरची रिस्क असते. काही डोनर पण डायलिसिसवर येतात जर सिंगल किडनी परमनंटली फेल झाली तर. म्हणजे ऑलरेडी एक्सटेंडेड क्रायटेरिया डोनर असेल, ओल्ड एज डोनर असेल, मार्जिनल किडनी असतील तर मग त्यांना ती रिस्क जास्त असते. त्या सगळ्या रिस्क आपण डोनर, रेसिपिएंट, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला सर्वांना एक्सप्लेन करून त्यांची प्रॉपर कन्सेंट घेऊन, रिटर्न इन्फॉर्म कन्सेंट घेऊनच आपण ही प्रोसेस करतो. काहीच रिस्क नाही आहे का असं नाही, रिस्क आहे. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणतो ना आपण, तसं आहे ते. येस. आता आपण येऊयात किडनी पेशंट्सच्या आहारावर, की त्यांचं डाएट कसं असलं पाहिजे. म्हणजे किडनीचा आजार असणाऱ्या पेशंटच्या ताटात काय काय असलं पाहिजे जेवणाच्या? बेसिकली फ्लुइड इंटेक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. वॉटर इंटेक त्यांना आपण रिस्ट्रिक्टेड वॉटर इंटेक सांगतो. डायलिसिसच्या पेशंटला मोस्टली 1 ते 1.25 लिटरच्या वर वॉटर इंटेक अलाउड नाही आहे 24 आवर्समध्ये. जास्त फ्लुइड इंटेक झाला तर मग त्यांना कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. BP वाढणं, अंगावर सूज येणं, दम लागणं, फुफ्फुसात पाणी जमा होणं. तर त्यांना रिस्ट्रिक्टेड वॉटर इंटेक अवॉइड असतो, सांगावं लागतो. दुसरी गोष्ट, एक्सेस मीठ अवॉइड करावं लागतं. रिस्ट्रिक्टेड सॉल्ट इंटेक, प्रोटीन इंटेक लिमिटेड ॲज पर ॲडवाइस बाय नेफ्रोलॉजिस्ट. तुमचा जर मसल मास वीक असेल, कमी असेल, डायलिसिसवर पण तुमचा मसल मास वीक राहतोय तर मग तुम्हाला हेवी किंवा एक्सेस प्रोटीन इंटेक आपण मॉडरेट इंटेक आपण सांगतो, ॲडवाइस करतो. ज्यांचा मसल मास ऑलरेडी चांगला आहे, ज्यांना बाकी रिस्क फॅक्टर आहे, त्यांना आपण रिस्ट्रिक्टेड प्रोटीन इंटेक सांगतो. तेलकट, तिखट, तुप्पट, तळलेले पदार्थ कट डाऊन करायला सांगतो. हेवी डायबिटिक जे आहेत, अनकंट्रोल डायबिटिक, त्यांना गोड पदार्थ, गोड फळं, रसदार फळं हे आपण टाळायला सांगतो. चपाती किंवा गहू किंवा भात ज्याने वॉटर इंटेक वाढेल, शुगर इंटेक वाढेल,
बॉडीचा ते आपण कट डाऊन करायला सांगतो. कार्बोहायड्रेट बेसिकली कट डाऊन करायला सांगतो. दुसरी गोष्ट फॅट इंटेक कट डाऊन करायला सांगतो. पर पर्सन बाय पर्सन, पेशंट बाय पेशंट हे पॅरामीटर्स चेंज होतात, व्हॅरी होतात. म्हणजे ते किडनीच्या पेशंटसाठी सुद्धा आणि डायलिसिसच्या पेशंटसाठी. येस, काही केसेसमध्ये टेम्पररी तुम्हाला नॉनव्हेज आम्ही अवॉइड करायला लावतो पेशंटला, मटन, चिकन, फिश, एग्स इवन. आणि एकदा ते रेग्युलर डायलिसिसवर आहे, त्यांचा डाएट चांगला आहे, मसल मास चांगला आहे, किंवा आपण स्लोली आपण ग्रॅज्युअली रिस्ट्रिक्टेड अमाऊंटमध्ये नॉनव्हेज पण आपण अलाउ करू शकतो. ओके. पण किडनीच्या पेशंटसाठी जर नॉनव्हेज फूडमध्ये आपण सांगायचं झालं, कारण आता सध्या सगळीकडे प्युअर व्हेजचं आपण बघतो, पण काही नॉनव्हेज लवर्सही असतात पण त्यांना किडनीचा प्रॉब्लेम असतो. मग किडनी स्टोन असणाऱ्यांना तर सांगतातच की तुम्ही मटन खाऊ नका किंवा विथ बोन्स मीट खाऊ नका. मग अशांनी काय करायचं? मटन इज हाय सोर्स ऑफ युरिक ॲसिड ऑल्सो. ओके. युरिक ॲसिड, कोलेस्ट्रॉल, जे फ्रिक्वेंटली मटन खाणारे आहेत त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल, युरिक ॲसिड लेवल तुम्हाला हायर साईडला दिसेल. त्याच्यामुळे ते रिस्क फॅक्टर आपल्याला कट डाऊन करावं लागतात. कोणत्या पण ट्रीटमेंटचा हा मेजर पार्ट जो आहे, मी नेहमी म्हणतो की 50% रोल इज डाएट अँड एक्सरसाइज अँड लाईफस्टाईल चेंजेस. 50% रोल हा तुमचा मेडिसिनचा आहे. तुम्ही मेडिसिनकडून 100% अपेक्षा करणं जनरली चुकीचं आहे. तुम्हाला डाएट रिस्ट्रिक्शन ठेवणं, लाईफस्टाईल चेंजेस करणं, एक्सरसाइज, फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवणं आणि सोबत मेडिसिन. फक्त मेडिसिनवर ह्या गोष्टी कंट्रोल नाही होत. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, युरिक ॲसिड रिच फूड टाळणं, हे आपल्याला स्टोनच्या पेशंटला आपल्याला सांगावंच लागतं. मिठाचं प्रमाण, अनेकांना वरून मीठ खायची सवय असते. येस. म्हणजे कुकरला भात शिजवताना ते आळणी भात शिजवतात पण ताटात वाढून घेताना वरतून मीठ टाकतात. येस येस. तर ते मीठ खाणं कितपत धोक्याचं आहे? 2 ग्रॅम पर डे जनरली ॲडवायझेबल आहे आपल्या WHO नुसार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार. पण ते पण व्हॅरी होतं पेशंट बाय पेशंट. तुमची ब्लड सोडियम लेवल किती आहे, तुमचं हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर कंट्रोल आहे की नाही आहे, पिल बर्डन तुमचं किती आहे, तुम्हाला मेडिसिन किती चालू आहेत बीपीसाठी, 1 चालू आहे, 2 चालू आहे, 3 किंवा 4, काही पेशंटला 5-5, 6 मेडिसिन पण लागतात. मग ते बघून आणि किडनीचं फंक्शन कसं चालू आहे, डायलिसिसचं तुमचं रिस्पॉन्स कसा आहे बॉडीचा, ते बघून आपण सॉल्ट इंटेक मॅनेज करतो पेशंटचं. ओके. म्हणजे आता आपण ॲलोपॅथीचे उपचार घेतो किंवा नेफ्रोलॉजिस्ट, म्हणजे तुमच्याकडे आलेत एखादे पेशंट पण त्यांचे होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक ते ट्रीटमेंट घेत आहेत, त्या गोळ्या त्यांच्या चालू आहेत. मग हे करणं इज इट फाईन की त्यांनी नाही एकच उपचार पद्धती ठेवली पाहिजे? ॲज लॉंग एज इट इज नॉट इंटरफेअरिंग विथ द मेडिसिन्स, इट इज फाईन. ओके. जे आम्ही मेडिसिन्स देतोय, जे नेफ्रोलॉजिस्ट मेडिसिन देतोय, जे काही बाकीचे मेडिसिन चालू आहेत, त्याच्यामुळे किडनी इश्यू ॲग्रेवेट तर नाही होते ना, ते आपल्याला मॉनिटर करणं गरजेचं आहे. आपण त्याच्यासाठी आपण टॉक्झिक प्रोफाईल वगैरे मेडिसिन्समुळे पण हेवी मेटल कन्झम्पशन बॉडीमध्ये होतंय का ते आपण चेक करू शकतो. आणि जर त्रास होतोय आणि किडनी डॅमेज ॲग्रेवेट होतंय तर मग आपण बाकीच्या ज्या उपचार पद्धती ते आपण रिस्ट्रिक्ट करायला लावतो किंवा बंद करायला लावतो, टेम्पररी किंवा परमनंट. असं पण असतं की अनेकदा लोक लपवतात, आयुर्वेदिक औषधं घेतोय किंवा कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं म्हणून ते करत असतात पण ते सांगत नाहीत डॉक्टरांना. तर अशांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी नेहमी सांगतो की डॉक्टर आणि वकिलांशी खोटं कधीच बोलू नये. डॉक्टर आणि वकिलांशी तुम्हाला जेवढं ऑनेस्टली राहतील, प्रामाणिक राहतील तेवढं बेटर असतं, कारण ते 2 वे कम्युनिकेशन. त्याच्यानुसारच आम्ही तुम्हाला प्रॉपरली गाईड करू शकतो. जरी पेशंट आम्हाला सांगत नसले तरी आम्हाला रिपोर्टनुसार, कंडिशननुसार समजून येतं की प्रोटोकॉलनुसार ट्रीटमेंट चालू आहे तरी रिझल्ट नाही दिसत आहे, म्हणजे कुठे ना कुठे गडबड होते, पेशंटकडून गडबड होते. एकतर मग पेशंट पिल्स, गोळ्या व्यवस्थित घेत नाही आहे किंवा बाकीचे मेडिसिन्स एक्स्ट्रा घेतोय किंवा मग स्किप करतोय मेडिसिन किंवा फॉलोअप रेग्युलर ठेवत नाही आहे. तर ह्या गोष्टी कॉन्स्टंटली चेक करत राहणं गरजेचं आहे. आता सर्वसामान्यांना काही प्रश्न पडतात, तर ते आहे की किडनी फेल होते म्हणजे नेमकं काय होतं? किडनीचे जे बेसिक 4 कामं आहेत, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की युरिन फॉर्मेशन, लघवी बनवणं, बीपी रेग्युलेशन, बीपी कंट्रोल करणं, क्षार फिल्टर करणं, युरिया, क्रिएटिनिन, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, युरिक ॲसिड, फॉस्फरस, बायकार्बोनेट, हे 10-12 घटक किडनी फिल्टर करतं. जसं घरामध्ये आरो फिल्टर असतं तसं आपल्या बॉडीचं फिल्टर आहे किडनी. ओके. 2 किडनीज. तर मग आणि तिसरं काम आहे हिमोग्लोबिन साठी लागणारं घटक एरिथ्रोपॉयटिन, EPO फॉर्मेशन. चौथा घटक आहे तुमचे जे युरिन फॉर्मेशन, बीपी रेग्युलेशन, क्षार फिल्ट्रेशन आणि कॅल्शियम, युरिक ॲसिड आणि बोन मिनरल मेटाबॉलिझम. तर हे मेंटेन करणं, हे 4ही कामं टेम्पररी किंवा परमनंट डॅमेज झाले तर तुमची किडनी टेम्पररी किंवा परमनंट फेल होऊ शकते. 4 पैकी एक काम पण अचानक डॅमेज होऊ शकतं, जसं एकदम युरिन बंद होणं, युरिन फॉर्मेशन बंद होणं,
किंवा एकदम क्षार वाढणं जे फिल्टर नाही होते, लघवीतून वेस्ट मटेरियल बाहेर नाही पडते आणि ते बॉडीमध्ये जमा होते, ते रक्तात जमा होते, तर ते शरीरासाठी टॉक्सिक विषारी ठरू शकतं. महिला आणि पुरुषांमधल्या किडनीच्या आजारांमध्ये काही फरक आहे का? आहे. महिलांना जसं मी सांगितलं की युरिन ट्रॅक इन्फेक्शनची रिस्क जास्त आहे. ओके. रिकरंट युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनची रिस्क महिलांना जास्त आहे. रिकरंट म्हणजे वर्षातून 3-4 वेळेस होणं, सेम ऑर्गॅनिझम बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं किंवा फंगल इन्फेक्शन होणं, त्याच्यामुळे पण किडनी इश्यू, परमनंट डॅमेज किडनी इश्यू होऊ शकतो. क्रोनिक पायलोनेफ्रायटिस ज्याला म्हणतो आपण, की किडनीमध्ये वरपर्यंत इन्फेक्शन झालं, पस तयार झाला, तर मग युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमुळे किडनी फेल होणं हे भरपूर जणांना माहीत नाही, बट त्याची रिस्क महिलांना जास्त असते. आणि प्लस महिलांचे मेन्स्ट्रुअल इश्यूज, तर तुमचे हॉर्मोनल इश्यूज, थायरॉईड आणि किडनीचा पण जवळचा संबंध आहे. तुम्हाला हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम असेल, थायरॉईडसाठी मेडिसिन चालू आहे, थायरॉईड हॉर्मोनची लेवल कमी जास्त आहे, त्याचा पण संबंध किडनी फंक्शनवर येतो. PCOD, पॉलिसिस्टिक किडनी ओव्हरियन डिसीज, याचा पण किडनीशी संबंध आहे. प्लस प्रेग्नन्सी रिलेटेड किडनी इश्यूज, प्रेग्नन्सीच्या वेळेस 9 महिन्यामध्ये प्लस लॅक्टेशन फेजमध्ये पुढचे 6 महिने वर्षभर फिमेलमध्ये बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होतात हॉर्मोनल लेवलला, ते पण किडनीवर अफेक्ट होऊ शकतात. जसं जेस्टेशनल इंड्यूस डायबिटीस आहे, प्रेग्नन्सीमध्ये काही जणांना टेम्पररी डायबिटीस होतो, इन्सुलिनची गरज लागते, कारण बाकी मेडिसिन आपण देऊ नाही शकत. तसं टेम्पररी किडनी इश्यू, युरिन इन्फेक्शनमुळे किडनी इश्यू पण कॉमन आहे. पुरुषांमध्ये जनरली जे मागच्या 10 वर्षात बघितलं गेलं की स्मोकिंग, अल्कोहोल, डिहायड्रेशन, अनकंट्रोल डायबिटीस, हायपरटेन्शनमुळे, हाय कोलेस्ट्रॉलमुळे किडनी इश्यूज जास्त आहेत. महिलांमध्ये डिहायड्रेशन, युरिन इन्फेक्शन, अनकंट्रोल डायबिटीस, हायपरटेन्शन, थायरॉईड आणि प्रेग्नन्सी, याच्यामुळे किडनी इश्यूज जास्त आहेत. आता आपण खरं तर या पॉडकास्टच्या शेवटाकडे आलो आहे. किडनी निरोगी ठेवायची आहे, तर असं काय करायला पाहिजे की आपल्या रुटीनमध्ये या 3 गोष्टी आपण केल्याच पाहिजेत, तसा सल्ला द्या. 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं वेट मेंटेन ठेवणं, BMI, बॉडी मास इंडेक्स, तुमच्या हाईट वेट रेशो मेंटेन ठेवणं, फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवणं, आठवड्यातून 150 मिनिट तरी एक्सरसाइज झाली पाहिजे, 5 days a week, 30 minutes a day. तुम्ही सायकलिंग करा, जॉगिंग करा, वॉकिंग करा, स्विमिंग करा, रनिंग करा, वॉट एव्हर यू फील कम्फर्टेबल विथ. योगा, प्राणायाम पण करा आणि कार्डियक एक्सरसाइज, कार्डिओ ॲक्टिव्हिटी पण करा, जिममध्ये करा किंवा घरी करा, वॉट एव्हर. थर्ड थिंग इज मेंटेन युअर हायड्रेशन. बेसिक जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे की आपण 3 ते 4 लिटर पाणी ॲटलिस्ट तर पिऊ शकतो, तर त्या गोष्टी ठेवणं. आणि ज्यांना रिस्क फॅक्टर जास्त आहेत, डायबिटीस, थायरॉईड, हायपरटेन्शन किंवा आयुर्वेदिक, होमिओपॅथी, बाकी काही आजारांसाठी मेडिसिन चालू आहेत, अल्सर्स असतात, गॅस्ट्रायटिस इज अ व्हेरी कॉमन इश्यू, ॲसिडिटीचे पेशंट, कफ प्रवृत्ती, वात प्रवृत्ती, पित्त प्रवृत्ती, हे खूप सारे जे आहेत कंडिशन्स, त्याच्यामध्ये रेग्युलर ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतले जातात, तर ते कंट्रोलमध्ये ठेवा. अवॉइड अननेसेसरी पेन किलर्स, अवॉइड अननेसेसरी एनसेड्स, अँटासिड्स, आणि स्मोकिंग, ड्रिंकिंग जेवढं काही कट डाऊन करता येईल तेवढं फार अँड गुड. चुक्की बरोबर या सेगमेंटकडे येते की तो असं सेगमेंट आहे की जो आपल्या आजूबाजूला खूप लोक बोलतात, पण ते खरं आहे की खोटं आहे हे तज्ज्ञांनीच सांगावं. सगळ्यात पहिलं म्हणजे बोरिंगचं पाणी पिलं की किडनी स्टोन होतो. रिस्क असते, होतोच असं नाही, बट देर इज अ सिग्निफिकंट रिस्क, कारण हेवी मेटल्स कन्झम्पशन होऊ शकतं, युरिक ॲसिड तुमचं ब्लडमध्ये वाढू शकतं, कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊ शकतं, त्याच्यामुळे रिस्क असते. आणि बिअर प्यायल्यानं किडनी स्टोन पडतो. इट्स अ मिथ, इट्स नॉट अ फॅक्ट. तर तुम्ही प्रॉपर हायड्रेशन ठेवलं 4-5 लिटर पर डे, तर तुमचा स्टोन पास होऊ शकतो. लेस दॅन 7 mm, 8 mmचा स्टोन तुमचा युरिनद्वारे पास होऊ शकतो. जर त्याच्यापेक्षा मोठा असेल स्टोन, 10 mm, 12 mm, 15 mm, तर मग तुम्हाला सर्जिकल असिस्टन्स लागू शकतो. किडनी फेल झाली म्हणजे आयुष्य धोक्यात आलं? नाही, किडनी फेल टेम्पररी असेल किंवा परमनंट असेल, त्याला मेडिकल ट्रीटमेंट अवेलेबल आहे. डायलिसिस म्हणजे आयुष्यभराचं अधुत्व? नाही, डायलिसिसवर असताना तुमचं जर एज आणि तुमच्याकडे डोनर आहे, तुम्ही जर फिट आहात, तर तुम्ही ट्रान्सप्लांटसाठी जाऊ शकता. डायलिसिसवर काही पेशंट 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष पण फिट राहू शकतात. किडनीचा आजार म्हणजे खर्चिक प्रकरण? नाही, आता खूप सारे योजना आलेल्या आहेत, आयुष्यमान योजना, महात्मा फुले योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, PM फंड वगैरे आहे, चॅरिटेबल ट्रस्ट पण आहेत डायलिसिससाठी. तर जो एक्सपेन्स आहे, एक्स्ट्रा एक्सपेन्स, मेजर एक्सपेन्स जो आहे पेशंटचा, तर तो भरपूर कट डाऊन झालेला आहे. मेडिसिनचा येस, तिथे खर्च आहे, देर आर हेवी एक्सपेन्सेस मेडिसिन्सवर काही गोष्टींमध्ये, बट बाकी ट्रीटमेंट पार्ट जे आहे इंडियामध्ये तर खूप स्वस्तात आहे,
खूप कमी खर्चात आहे जगाशी कम्पेअर केलं तर. वारंवार थकवा येतोय किंवा अंगावर सूज येते म्हणजे किडनीचा धोका. असू शकतो. अंगावर सुजण्याचे 4 मेजर कॉजेस जे असतात, थायरॉइड किंवा BP, हार्ट रिलेटेड किंवा लिव्हर रिलेटेड किंवा किडनी रिलेटेड, ओके. तर हे तुम्हाला रोल आउट करावं लागतात. तर किडनी रिलेटेड पण हा इश्यू असू शकतो. डायलिसिस म्हणजे शेवटचा टप्पा. नाही, टेम्पररी किडनी फेल्युअरमध्ये टेम्पररी डायलिसिस लागू शकतं. ओके. परमनंट किडनी फेल्युअरमध्ये तुम्हाला रेग्युलर डायलिसिस परमनंटली लागू शकतं जर तुमचं ट्रान्सप्लांट झालं नाही किंवा पॉसिबल झालं नाही तर. आता अगदी शेवटचा प्रश्न की आपण ऑर्गन डोनेशनबद्दल किंवा ब्लड डोनेशनबद्दल बोलत असतो, येस. तसंच किडनी डोनेशनबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? इटली असा देश आहे की तिचे मॅक्झिमम सिटिझन्स जे आहेत त्यांनी व्हॉलंटरीली ऑर्गन डोनेशनचा फॉर्म आत्ताच हयात असतानाच साईन केलेला आहे. ते कोरोनाच्या वेळेस पण आपण भरपूर वेळ जणांनी ऐकलं असेल. तर भारतामध्ये पण हा नंबर वाढतो आहे. काही सामाजिक इश्यूज आहेत, आर्थिक इश्यू आहेत, रिलिजियस इश्यूज पण आहेत की डोनेट नाही करायला पाहिजे ऑर्गन. बट ह्या सगळ्याच्या पलीकडे जे आहे तर इंडियामध्ये त्याची रिक्वायरमेंट खूप आहे. खूप सारे पेशंट डायलिसिसवर आहेत, खूप सारे पेशंट ट्रान्सप्लांट वेटिंग लिस्टवर आहेत. तर ते अवयवदान जे आहे ते जीवनदान आहे ॲक्च्युली. आणि ट्रान्सप्लांट केसेसमध्ये डोनेट केल्यावर, किडनी डोनेट केल्यावर मी अधू होईल किंवा माझी किडनी आहे जी एक ती फेल होईल, हा गैरसमज आहे तो चुकीचा आहे. तुम्हाला रेग्युलर मॉनिटरिंग करावं लागेल आणि तुम्हाला रिस्क आणि कॉम्प्लिकेशन सगळ्या मान्य असतील, एक्सप्लेन असेल सगळं, तर तुम्ही डेफिनेटली ऑर्गन डोनेशनसाठी जायला पाहिजे. तेच मी म्हणेन. डॉक्टर प्रतीक शेटे, आपलं खूप खूप म्हणजे आपले आभार की आपण या एका किचकट विषयावर खरं तर खूप सोप्या भाषेत लोकांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे किडनीचं आरोग्य आपण कसं जपलं पाहिजे, आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी खरं तर डॉक्टर प्रतीक शेटे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. हेल्थ विथ सकाळ हा असा कार्यक्रम आहे आपण ज्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. पुन्हा भेटूयात नव्या पाहुण्यांसह, नव्या डॉक्टरांसह, नव्या विषयावर चर्चा करायला. तोपर्यंत निरोगी राहा, सुदृढ राहा. धन्यवाद.